Students, I am Khosre sir from Guruvarya Dadoji Konddev Sainik School, Tasgaon. Today we are going to see part second of the cop and the anthem of our section first prose from our class 12th English textbook. So let's see part second, the cop and the anthem. Before that we will see what we have seen in part first. So in part first we have seen the writer O. Henry, then the opening scene, then the first unsuccessful attempt of Soapy and second unsuccessful attempt of Soapy. So let's see the third attempt in a restaurant. So see what happens. On the opposite side of the street was a restaurant of no great pretensions. रस्त्याच्या पुढील बाजूलाच एक रेस्टॉरंट होते. ते अगदी साधेसुधे होते. इट कॅटर्ड टू लार्ज ॲपिटाइज अँड मॉडेस्ट पर्च्यूज. ते हौशी खवय्यांना व कमी बिलाची अपेक्षा असणाऱ्यांना खाऊ घालत होते. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक, इट्स सूप अँड नॅपरी थिन. तेथे चिनी मातीची भांडी होती व गर्दीचे वातावरण होते. तिथे असणारा रस्सा आणि तिथे असणाऱ्या कापडी वस्तू हलक्याच होत्या. इन टू धिस प्लेस सोपी बिटूक हिमसेल्फ विदाउट चॅलेंज. अशा फारशा महागड्या नसणाऱ्या ठिकाणी सोपी सहज प्रवेश करू शकत होता. ॲट अ टेबल ही सॅट अँड कन्झ्युम्ड बीफस्टिक, फ्लॅपजॅक्स, डॉनट्स अँड पाय. एका टेबलाजवळ तो बसला आणि बीफस्टेक, फ्लॅपजॅक, डोनट हे पदार्थ त्याने खाल्ले. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट द मायन्युटेस्ट कॉईन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर्स. मग तो वेटरला म्हणाला, माझ्याकडे छोटेसे नाणे आहे, बाकीची रक्कम माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी किंवा नवखी आहे. म्हणजे त्याला म्हणायचे होते की माझ्याकडे काहीच पैसे नाहीत. नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप, सेड सोफी, अँड डोंट कीप अ जेंटलमॅन वेटिंग. आता कामाला लाग आणि पोलिसांना बोलव. माझ्यासारख्या सभ्य गृहस्थाला वाट पाहायला लावू नकोस. नो कॉप फॉर यू, सेड द वेटर विथ ए व्हॉइस लाईक बटर केक्स अँड अँड आय लाईक द चेरी इन द महाटन कॉकटेल. हे कॉन. तुझ्यासाठी पोलिसाची गरज नाही, आपल्या कर्कश आवाजात वेटर म्हणाला आणि मॅनहॅटनमधील लालबुंद चेरीप्रमाणे डोळे करत त्याने हे कॉन अशी हाक मारली. नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन द कॅलॉस पेवमेंट ऑफ वेटर्स पिच्ड सोफी. दोन्ही वेटरने सोफीला कठीण अशा रस्त्यावर बरोबर डाव्या कानावर आदळेल असे फेकून दिले. He arose joint by joint as a carpenter's rule opens and dusted his clothes. सोपी सुताराची पट्टी जशी उघडेल तशा सांध्या सांध्याने उठला व आपली कपडे झाडली त्याने. अरेस्ट seemed now but an elusive dream. अटक होणे हे त्याला तर भ्रामक स्वप्न वाटू लागले. The island seemed very far away. ते विंटर आयलँड जिथे त्याला जायचं आहे ते तुरुंग त्याला खूपच दूर वाटू लागले. अ पोलिसमॅन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर 2 doors अवे लाफ्ड अँड वॉकड डाऊन द स्ट्रीट. अगदी 2 घरे पुढे एका औषधाच्या दुकानासमोर पोलीस उभा होता. तो फक्त हसला आणि रस्त्याने पुढे चालू लागला. सो इन दिस वे हिज थर्ड अटेम्प्ट इज अनसक्सेसफुल. नाऊ सी द फोर्थ अटेम्प्ट. डिसऑर्डरली कंडक्ट, येलिंग, किंचाळतो तो. पहा काय होतं. सोपी वॉज सीज्ड विथ ए सडन फिअर दॅट सम ड्रेडफुल एनहान्समेंट हॅड रेंडर्ड हिम इम्युन टू अरेस्ट. सोपीला एका अचानक उद्भवलेल्या भीतीने पछाडले. कोणत्या तरी भयंकर जादूने आपल्याला अटक होण्यापासून मुक्त केले आहे अशी त्याला भीती वाटू लागली. He was in a state of panic, and when he came upon another policeman lounging
grandly in front of a glittering theater, he caught at the immediate straw of disorderly conduct. त्याला वेड लागायची वेळ आली. आता एका भव्य दिव्य असणाऱ्या चित्रपटगृहाजवळ सोपी आला. तेथे एक पोलीस आरामात बसला होता. सार्वजनिक ठिकाणी दंगा करायची कल्पना त्याच्या डोक्यामध्ये आली. On the sidewalk, Sophie began to yell drunken gibberish at the top of his harsh voice. रस्त्याच्या एका बाजूला सोपी अत्यंत कर्कश मोठ्या आवाजात दारुड्या माणसासारखी बडबड करू लागला. He danced, howled, raved and otherwise disturbed the skies. तो नाचू लागला, केकाटू लागला, हातवारे करू लागला, जणू काय त्याला संपूर्ण आकाशाला त्रास द्यायचा आहे की काय. The policeman merely twirled his club, turned his back to Sophie and remarked to a citizen. पोलिसाने केवळ आपली काठी गोल गोल फिरवली. सोपीकडे पाठ फिरवून तो नागरिकांना म्हणाला, "It's one of them yell lads celebrating the goose egg they gave to the हार्टफोर्ड कॉलेज." हा येल विद्यापीठातील एक विद्यार्थी आहे. त्याने हार्टफोर्ड कॉलेजच्या मुलांना बदकाची अंडी भेट दिलेली आहेत. तो त्याचा आनंद साजरा करत आहे. नॉयझी बट नो हार्म. वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम बी. थोडा गोंगाट करेल पण कोणाचे नुकसान करणार नाही. त्याच्यावर कारवाई करू नका अशा आम्हाला सूचना देण्यात आल्या आहेत. Disconsolate, Sophie stopped his unavailing racket. अस्वस्थ होऊन सोफीने आपल्या निरुपयोगी दंगा थांबवला. Would a policeman ever lay hands on him? पोलीस कधीच त्याच्यावर हात टाकणार नव्हता का? In his fancy, the island seemed an unattainable Arcadia. या वेडाच्या भरात त्याला तुरुंग म्हणजे कधीही न प्राप्त होणारे नंदनवन वाटत होते. He buttoned his thin coat against the chilling wind. त्याने आपल्या जीर्ण कोटाची बटणे गार वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी घातली. Now in this way we have seen third and fourth attempt. Now in conclusion we'll say third unsuccessful attempt of Sophie and fourth unsuccessful attempt of Sophie. So here we ends the part second. Thank you. धन्यवाद.